एक मोठी बातमी सध्या या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी जरांगेंच्या एल्गारा संदर्भात। मनोज जरांगेंचं आंदोलन हे बेकायदेशीर आहे। मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी, सर्वसामान्यांना त्रास का या याचिकेतून हा सवाल केला। या याचिकेवर आजच तातडीने आता सुनावणीची शक्यता आहे आणि जरांगेंचं आंदोलन बेकायदेशीर आहे अशा प्रकारची याचिका मुंबई हायकोर्टात केली आहे। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी महेश बागल आपल्या बरोबर आहेत। महेश, काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? पासून आंदोलन सुरू आहेत आणि मुंबईचा सीएसटी परिसर, कोर्ट परिसर आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अशातच मुंबईकरांना, जी देशाची आर्थिक राजधानी आहे त्या मुंबईला त्रस्त करून ठेवल्याचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि याचिकेमध्ये दावा करण्यात आलेला आहे की मनोज जरांगे यांनी जे आंदोलन मुंबईमध्ये छेडलेलं आहे आझाद मैदानावर, त्याचा त्रास मुंबईकरांना होत आहे। त्यामुळे मुंबईकर हे त्रस्त झालेले आहेत। या आंदोलनामुळे मुंबईच्या पायाभूत सुविधांवर त्याचा असर झालेला आहे। खास करून लोकल रेल्वे, बस सेवा आणि रस्त्यावरची वाहतूक जी आहे त्यावर याचा विपरीत परिणाम झालेला आहे आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहर या ठिकाणी जो नागरिकांना त्रास आहे तो थांबवण्यासाठी याचिका त्यांनी दाखल केलेली आहे आणि याचिकेमधून असा दावा करण्यात आलेला आहे। ही याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केल्यानंतर यावर तातडीची सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली होती आणि आता काही वेळातच या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होईल। ते एकंदरीत पाहता गेल्या 4 दिवसापासून मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणाचं आंदोलन हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि त्याचे जे परिणाम आहेत ते आपल्याला दर दिवशी पाहायला मिळत आहेत आणि अशातच मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी याचिका दाखल झालेली आहे त्यावर सुनावणी झाल्यानंतर काय नक्की निर्णय येतोय हे पाहण्यासारखं असणार आहे। अगदी अमहेश, असे संपर्कात रहा। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सांगतोय, मुंबई हायकोर्टामध्ये ही याचिका दाखल झालेली आहे। महेश, तातडीची सुनावणी जरी होणार असेल तरी किती वाजेपर्यंत होऊ शकते? आणि अर्थात यामधून दोनच निर्णय निघतील, एकतर हे आंदोलन बेकायदेशीर आहे किंवा हे कायदेशीर आहे आणि तुम्ही अटी शर्तींची मान्यता द्या अशा प्रकारचा दुसरा तोडगा निघू शकतो। तर काय नेमकं या संदर्भात किती वाजता एकतर ही याचिकेसंदर्भातली सुनावणी होणार आहे? अगदी बरोबर, ज्यावेळेस मुंबईमध्ये हे आंदोलन होणार होतं हे माहीत झाल्यानंतर या संदर्भात काही याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेल्या होत्या। त्यावेळेस मुंबई उच्च न्यायालयाने गणेशोत्सवाचा मुद्दा लक्षात घेत हे आंदोलन मुंबईत घेता येणार नाही असा निर्णय दिलेला होता। मात्र त्या विरोधात मनोज जरांगे यांच्या टीमकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आलेली होती आणि त्यानंतर 24 तासासाठी सुरुवातीला ही परवानगी देण्यात आली होती। सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही परवानगी होती। मात्र त्यानंतर पुन्हा एकदा या मागणी करण्यात आल्यानंतर अटी शर्तींवर, म्हणजे अट अशी होती की केवळ 5000 नागरिकांचा जमाव हा आझाद मैदानाच्या आतमध्ये बसू शकतो आणि एवढीच माणसं त्या आंदोलनामध्ये सामील होऊ शकतात। दुसरीकडे कुठल्याही प्रकारचं जेवण त्या ठिकाणी बनवता येणार नाही, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करता येणार नाही, जाळपोळ करता येणार नाही किंवा घोषणाबाजी किंवा कुठलाही सामाजिक सलोखा बिघडणार नाही अशा प्रकारच्या अटी शर्तींवर ही परवानगी देण्यात आली होती। त्यानंतर गेल्या 3 दिवसापासून मनोज जरांगे यांना मुदतवाढ देण्यात आलेली होती। मुंबई पोलिसांकडून ती मुदतवाढ देण्यात आलेली होती आणि त्यानंतर मुंबई शहरावरचा जो ताण आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत पाहता मराठवाड्यातून राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून मराठा आंदोलक हे मुंबईत दाखल झालेले होते। त्यामुळे साहजिकच आहे की त्याचा परिणाम मुंबईच्या जनजीवनावर दिसून येणार होता। साहजिकच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झालेला आज सकाळपासून आपण पाहतोय की कशा प्रकारे फोर्ट, सीएसटीचा परिसर आणि मरीन ड्राईव्ह यासारख्या गजबजलेल्या आणि एकंदरीत आर्थिक दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं दिसत आहे। अशातच ही याचिका दाखल झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाकडून सुद्धा ही याचिका आता दाखल करून घेण्यात आलेली आहे आणि काही वेळातच या याचिकेवर सुनावणी घेण्यात येईल असं सांगितलं जात आहे। तर हेच पाहण्यासारखं असणार आहे की या याचिकेवर आता कशा प्रकारे युक्तिवाद केला जातोय, ज्यांनी याचिका दाखल केलेली आहे ते कशा प्रकारे आपला मुद्दा कोर्टासमोर मांडतात आहे, कुठल्या गोष्टी समोर ठेवतात आहे आणि यानंतर मुंबई उच्च न्यायालयावर काय भूमिका घेते हे पाहण्यासारखं असेल। अगदी या जरूर घडामोडीवर लक्ष ठेवून राहा। आपण तुमच्याकडून आणखी सविस्तर माहिती वेळोवेळी जाणून घेत राहणार आहोत। महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर आज दक्षिण मुंबई विशेषतः जाम झालेली आहे। मराठा आंदोलन करते आज रस्त्यावर उतरून कुठेतरी ट्रॅफिक जाम करणं, इमारतीमध्ये शेअर मार्केट सारख्या इमारतीमध्ये घुसणं, रेल्वे प्लॅटफॉर्मवर खेळ करणं, त्या ठिकाणी खो खो, कबड्डी सारखे डाव म्हणणं, अशा अनेक खरं तर हुल्लडबाजीचे प्रकार सुद्धा त्यांनी केले। आंदोलन
आंदोलनकर्ते मनोज जरांगे उपोषणाला बसलेत, अन्न पाणी त्यांनी सोडलंय, मात्र आंदोलनकर्त्यांची हुल्लडबाजी एका बाजूला दिसतेय। अर्थात आज मुंबई त्यामुळे ठप्प झाली। मुंबई शहराचं महत्त्व फक्त राज्याची राजधानी नाही तर देशाची आर्थिक राजधानी आहे। त्या शहर अत्यंत संवेदनशील आहे आणि म्हणूनच या ठिकाणचे काही शिस्त, काही नियम पाळणं खूप गरजेचं होतं। त्यामुळे आता या याचिकेमधून काय नेमकं सगळं मांडलं जातं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे।